जी दृश्य देखील आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ती आम्ही प्रेक्षकांना दाखवतोय। कशा पद्धतीने आग लागल्यानंतर परिसरामध्ये ही धावपळ प्रवाशांची पाहायला मिळते आणि थोडासा गोंधळ देखील या परिसरामध्ये उडालेला होता, कारण अचानक या केक शॉपला आग लागली आणि त्यानंतर प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण अद्यापर्यंत कळू शकलेलं नाहीये। मात्र स्टेशनच्या आतमध्ये जे दुकानं आहेत त्या दुकानांपैकी एका दुकानाला आग लागल्यानं स्टेशनच्या या संपूर्ण परिसरामध्ये धूर देखील पाहायला मिळतो। ही दोन्ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। आग ज्या ठिकाणी लागलेली आहे त्या ठिकाणची आतमधली ही दृश्य आणि दुसरी दृश्य आहे ती ही स्टेशनच्या बाहेरच्या परिसरातली दृश्य। यावरून आपल्याला आगीची तीव्रता याचा अंदाज येतोय की धूर बाहेरपर्यंत येतोय, म्हणजे आगीचं स्वरूप देखील नक्कीच मोठं होतं। अग्निशमन दलाच्या वतीने आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे अशी माहिती देखील आपल्या प्रतिनिधींनी आपल्याला दिलेली आहे। मात्र सध्या तरी कुलिंगचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नेमकी आग कशामुळे लागली, विशेष खबरदारी काही जी दुकानांमध्ये घ्यायला पाहिजे ती घेतली गेलेली नव्हती का, या संदर्भातला प्रश्न देखील नक्कीच या निमित्तानं उपस्थित होतोय। मात्र ही दोन्ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। ज्या ठिकाणी आग लागली ती दृश्य स्टेशनच्या आतमध्ये ही आग लागल्यानं कशा पद्धतीनं संपूर्ण धूर परिसरामध्ये पसरलेला होता, त्यानंतर प्रवाशांना देखील बाहेर काढण्यात आलं होतं।